19व्या शतकातली अखंड भारतातली खरीखुरी घडलेली. प्लीज क्लॅप फॉर देम. एकीकडे इंग्रज या देशावरती राज्य करू पाहत होते आणि दुसरीकडे अन्याय, जातीभेद, गरिबी आणि शिक्षणाच्या अभावाने आपला समाज ग्रासला होता. या अंधारमय होत चाललेल्या परिस्थितीला उजळवण्यासाठी एका ज्योतीची गरज होती. वा वा वा. ज्योत उजळली 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातल्या खडकून गावी. ज्योत उजळली. प्लीज क्लॅप फॉर देम. या छोट्या चिमुरड्या ज्योतिबाची पावलं शाळेकडे वळू लागली. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. आज झेंडा भल्या निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे पोचती गेला. पण जातीच्या नावाखाली काही दुष्ट लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. अहो, पण ज्योतिबाला थांबवणं एवढं सोपं नव्हतं. वादळात तग धरू शकणारी मशाल होते ज्योतिबा. वाऱ्याची झुळूक त्यांना विझवू शकत नव्हती. आत्याबाई सगुणा आणि मुंशीजी यांच्या सल्ल्याने ज्योतिबांना स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत दाखल केलं. रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची. ज्योतिबांच्या प्रवासात 1840 साली सावित्रीबाई आल्या. प्लीज क्लॅप फॉर देम. समाजातली शिक्षणाची अवस्था पाहून त्यांनी ठरवलं यापुढे स्त्रियांनाही शिक्षण द्यायचं आणि याची सुरुवात त्यांनी सावित्रीबाईंना शिकवण्यापासून केली. सन 1848 साली त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. जो ओळखीत असे औक्ष म्हणजे जोरदार तळाव जाऊ द्या. ती लढाई अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. म्हणजे मोठी लढाई अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं. पाहिलं अहो, हा प्रवास सोपा नव्हता. पण वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा त्यांना काही फरक पडला नाही. सगळ्यांना समान हक्क आणि समान शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. तू चाल पुढं. तू चाल पुढं. तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची जोरदार तळाव जाऊ द्या. समाज प्रबोधन, अस्पृश्यता, स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण देण्याचं कार्य करणाऱ्या या महान पुरुषाला 1888 साली महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. त्यानंतर त्यांची ओळख बनली महात्मा ज्योतिबा फुले. वाव, व्हाट अ ब्यूटीफुल परफॉर्मन्स. एक बार जोरदार